नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव तुळसाबाई गोरख पगार. आपण कुठून आलात? पुणे, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? पहिले मी गृहिणी होते, आता नोकरी करते. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 25/5/2014 मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तिविधी करत होतात? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर मी माझे माहेरी माझ्या आईवडिलांकडं साईबाबांची भक्ती करत होते. तर साईबाबांची उदी चालण्यापासून तर द्वारकामाईमध्ये निशाण चढवण्यापर्यंत त्यांची भक्ती साधना आम्हाला करावं लागत होती. जन्मताच आमची ती भक्ती साधना होती. त्याच्यामुळं माहेरी असताना मी तीच भक्ती साधना करत होते. त्याच्यानंतर ज्यावेळेस माझं लग्न होऊन मी सासरी गेले त्यावेळेस आमच्या इथं कालभैरवनाथाचं मोठं मंदिर आहे आणि कालभैरवनाथाची आम्ही भक्ती करायचो. आमच्या शेजारी महादेवाचं मंदिर आहे, महादेवाची भक्ती करायचो. तर महादेवाची भक्ती अशी होती का मी जर तो सोमवार जर नाही केला महादेवाचा तर माझ्या स्वप्नात नाग, नंदी, सर्प म्हणजे असे पिंड वगैरे काय पण येणार आणि उपवास धरला का ते क्लिअर होणार. मी म्हणायचे असा एखादा देव नाही आहे का त्याला काहीच लागत नाही, फक्त दोन्ही हात आणि तिसरं मस्तक लागतं. हा माझा मनोमन मी अशी प्रार्थना करायची, पण त्याचं मला उत्तरच भेटत नव्हतं. मग त्याच्यानंतर मी स्वाध्याय परिवारामध्ये गेले. स्वाध्याय परिवारामध्ये 2-3 वर्ष मी भक्ती केली, पण मला काहीच लाभ झाला नाही. नुसती वेष्ट भक्ती जात होती. मी म्हणायची काय करावं काही कळत नाही. मग मला सांगितलं आमच्या इथं स्वामी समर्थाचं खूप मोठं केंद्र भरायला लागलं. आम्ही तिकडं गेलो. तिथं मला सांगितलं का म्हणे तू गुरुचरित्र पारायण कर. तर मी चैत्र मासाचं गुरुचरित्र पारायण केलं. 3 किलोमीटर पायी जाणे, कडक उन्हामध्ये पायी येणे. तर त्याच्यानंतर असे 2-3 पारायण केले. तिसरं पारायण चालू असताना मला स्वामी समर्थ तिसऱ्या दिवशी माझं घराच्या तिथं शेजारी स्वप्नामध्ये स्वामी समर्थांनी येऊन सांगितलं का बेटा तू चल माझ्याबरोबर. तर मला त्यांनी घेऊन मला साकोरी संस्थानला घेते. तिथं उपासनी बाबाचं मंदिर आहे तिथं घेऊन गेले. तिथं कन्यांची माता गोदावरी माता होती. तर तिच्या जागेवर बसवलं मला आणि सांगितलं का म्हणे बेटा ही माळ तुझ्या मी गळ्यात घालतो, ही राहील का तुझ्याकडं. तर त्यांनी ती माळ त्यांच्या गळ्यातून काढून माझ्या गळ्यात घातली आणि गुरु म्हणायला गाठ बांधायची होती. तर मी सांगितलं मला तर माहीत नाही माझ्याकडे ही माळ राहील का नाही काही, कारण मी याचं उत्तर आता देऊ शकत नाही. तर त्यांनी सांगितलं बेटा तू पूर्ण परमात्म्याचा शोध घेऊन पूर्ण संताचा शोध घेऊन त्याला तू शरण जाशील. मी त्यांना विचारलं पूर्ण संत म्हणजे काय. पूर्ण संत म्हणजे तत्वदर्शी संत, तो तुला योग्य मार्गावर घेऊन जाईन आणि तो तुझी तिथं मुक्ती करल. जसं तुम्ही सांगत आहात की आपण अगदी लहानपणापासूनच भक्तिमार्गात होतात आणि आपल्या माहेरी आपण साईबाबांच्या भक्त होतात आणि साईबाबांची आपण भक्ती करत होतात. म्हणजे आपण एक भक्ती साधनेमध्येच लीन होतात. त्यानंतर आपण सासरी आल्यानंतर सुद्धा भक्तीमध्येच होतात. तर मग मला असं विचारायचं ही सगळी भक्ती आपण करत होतात, खुद्द स्वामी समर्थांनी आपल्याला दर्शन दिलं होतं, तर हे सगळं असताना आपण संत रामपालजी महाराजांच्याकडे जाऊन त्यांची नामदीक्षा आपण का घेतली? ज्यावेळेस मी हे करत असताना माझी लहानी बहीण तर तिनं 2दा मला सांगितलं का तू अक्का ही परमात्म्याची भक्ती कर. मी म्हणायची मला काही परमात्मा कोणी लागत नाही. ती म्हणायची तुला माहीत नाही शंकराचा पिता कोण आहे, आपण कुठून आलो हे तुला काहीच माहिती. मी म्हणायची मला त्याची माहिती करून घ्यायची गरजच नाही. मग तिनं काय केलं, मला वाचनाचा खूप छंद आहे, तिनं मला भक्ती सौदागर म्हणून पुस्तक आणून दिलं. त्याच्यामध्ये मी दुपारच्या वेळेस ते भक्ती सौदागर वाचलं. त्याच्यामधले मी फक्त सृष्टी रचना वाचली आणि त्याच्यामध्ये मला एकच कळलं का मी कोणत्याही देवाची भक्ती केली तरी मोठ्या तप्तशिलेवरच जळणार आहे. तर मला सगळे म्हणायला लागले आता तू पण त्याच्यासारखीच भक्ती करणार आहे का. म्हटलं हो, मला पण तप्तशिलेवर जळायचं नाही आहे, मी पण आता विमानानेच जाणार आहे, मला नाही आता तप्तशिलेवर जायचं, मला पण मोक्षाच्याच मार्गाला जायचं आहे. तर सगळेजण मला खूप घरी बोलायला लागले. तर मग मी तिच्या मिस्टरांना फोन केला का त्यांनी रिजर्वेशन केलेलं होतं, त्यांना पण जायचं होतं. तर मी ज्यावेळेस रिजर्वेशन केलेलं असताना त्यांनी मला म्हणे ठीक आहे तुला यायचं असेल तर येऊ शकते. त्यांनी मला तिथं बरवालाला घेऊन गेले.
तिथं तर मी म्हणलं इथं तर सगळं एकदम असं वाटतं का आपण एखाद्या आनंद म्हणजे मुक्त आश्रमामध्ये आलो आहे, जसं आपल्याला तिथं कोणाचंच बंधन नाही, काही नाही, सगळं मस्त असं एकदम फ्रेश वाटलं. आणि तिथं गेल्यावर मी पहिले विचारलं का म्हटलं गुरुजी कुठं आहे आणि मला पहिले नामदीक्षा घ्यायची आहे. तर त्यावेळेस मला तिथं संत रामपालजी महाराजांची दीक्षा मिळाली आणि मग त्याच्यानंतर मला संत रामपालजी महाराजांचं दर्शन झालं. दर्शन झाल्यानंतर त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला. जसं आपण मागे उल्लेख केला होता की स्वामी समर्थ हे स्वतः आपल्याला यांनी दर्शन दिलं आणि त्यांनी सांगितलं होतं की बेटा तुला तत्वदर्शी संतांच्या सान्निध्यात जावे लागेल आणि तत्वदर्शी संतांच्या सान्निध्यात जाऊनच तुला मोक्षाचा मार्ग मिळेल. तर ते जे काही त्यांनी सांगितलं होतं तर तसा तत्वदर्शी संत आपल्याला लाभला का आणि आपल्याला त्या गोष्टीची माहिती मिळाली का की मोक्ष कसा आहे आणि मोक्ष कसा मिळतो? हो, मला ज्यावेळेस मी ते भक्ती सौदागर पुस्तक वाचलं त्यावेळेस मला त्याच्यातून हे कळलं का आपण कोणत्याही देवाची भक्ती केली, कोणतीही साधना केली तरी आपल्याला काळापर्यंतच आपली ओढ आहे आणि का आपण काळापर्यंतच पोचू शकतो. आणि आपल्याला जो मोक्ष देणारे संत आहे ते फक्त एक जगामध्ये एकमेव संत रामपालजी महाराजच आहे. म्हणून आपण त्यांच्याकडून गुरुदीक्षा घेणं हे खूप गरजेचं आहे. कारण गुरुदीक्षा घेण्यासाठी गुरु हा योग्य निवडावा लागतो आणि मला तो योग्य गुरु कसा निवडायचा हे मला स्वामी समर्थांनी सांगितलं होतं. तर तुम्ही कसं सांगू शकाल की आपण जो गुरु निवडला आहे आज संत रामपालजी महाराज हा योग्य आहे किंवा तेच एक तत्वदर्शी संत आहेत? तर ज्यावेळेस ते सांगत होते, ज्यावेळेस मी नामदीक्षा घ्यायला गेले त्यावेळेस तर मला हे काहीच माहिती नव्हतं का ते काय आहे कसं आहे. कारण मी फक्त पुस्तक वाचलं आणि नामदीक्षा घेतली. पण त्याच्यानंतर ज्यावेळेस मी सत्संग ऐकायला लागले त्यांचे त्यावेळेस मला समजलं का त्यांचे प्रत्येक गीता, बायबल, शरीफ, कुराण सगळे ओपन करून सांगतात ते का कुठं पूर्ण परमात्मा आहे, कुठून आपल्याला मोक्ष देणार आहे, आपण काय केल्यानंतर आपल्याला काय लाभ होणार आहे, हे सगळं त्यांनी व्यवस्थित आणि आध्यात्मिक भक्ती मार्गातून त्यांनी हा सगळा मार्ग सांगितला. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज आजच्या घडीला पूर्णपणे शास्त्रोक्त भक्ती सांगत आहेत आणि गीतेमध्ये जो उल्लेख केलेला आहे तत्वदर्शी संताचा त्यासुद्धा खुणा आज संत रामपालजी महाराजांशी मिळत्या झालेल्या आहेत. म्हणून आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आहात. तर ह्या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय अनुभूती आली? पहिला अनुभव तर म्हणजे मी वयाच्या 8व्या-9व्या वर्षापासूनच मला नजर कमी होती, त्याच्यामुळे मला चष्मा होता. तर बरेच दिवस मी तो चष्मा वापरला. नंतर लग्नाच्या वेळेस परत चष्मा काढून ठेवला. नंतर नंबर वाढला, तो नंबर डायरेक्ट 10-11वर गेला. तर मी परमात्म्याला म्हणायची, परमात्मा मी तुमच्या शरण आहे, तर हा चष्मा मला नको आहे, कारण मी मरेपर्यंत हा माझ्यासोबत राहणार आहे, तर मला हा चष्मा नको आहे. तर मी परमात्म्याला खूप वेळेस विनंती केली. तर परमात्म्याने मला अशी बुद्धी दिली का मी ज्या कंपनीत नोकरी करत होते त्या सरांनी मला सांगितलं का तुम्ही ह्या ठिकाणी जा, तिथं गेल्यानंतर तुमच्या डोळ्याचं ऑपरेशन होईल. तर मी त्या ठिकाणी गेले. तर त्यांनी मला सांगितलं का तुमच्या ऑपरेशनला 1.5 लाख रुपये लागणार आहे आणि ऑपरेशन असं होणार आहे का तुमच्या डोळ्यावर चष्मा नाही, पट्टी नाही, इंजेक्शन नाही आणि टाका वगैरे काहीच नाही, पण त्याला 1.5 लाख रुपये लागणार आहे. म्हणलं माझ्याकडे एवढे 1.5 लाख रुपये तर नाही आहे. तर मग मी परमात्म्याला विनंती केली, मी एवढे पैसे कुठून आणणार परमात्मा? तर मग परमात्म्याला मी प्रार्थना केली, तू काय करायचं असेल तर तुम्ही करा परमात्मा, मी त्याच्यात काहीच करू शकत नाही. आणि मग डॉक्टरांनी मला विचारलं का तू पैसे किती देणार? तर मी सांगितलं माझ्याकडं अवघे 25,000 रुपयाचं आहे, माझ्याकडे एवढे 1.5 लाख रुपये नाही ते. तर म्हणे मग काय करणार? तर म्हणे मग मी त्यांना माझी परिस्थिती सांगितली, माझे मिस्टर नाही ते आणि मी रोजीरोटी करते, माझा एक मुलगा आहे, मुलगी आहे, त्यांचं शिक्षण करावं लागतं आणि माझा सगळा खर्च मला भागावा लागतो. मला पेमेंट फक्त 8-10 हजार रुपये आहे, त्याच्यात मी काय करणार आहे, माझ्याकडे एवढे पैसे नाही ते. तर म्हणे ठीक आहे, तुम्ही 30,000 रुपयामध्ये द्या आणि तुमचं ऑपरेशन करून घ्या. तर परमात्म्याने मला 1.5 लाखाचं ऑपरेशन माझं अवघं 30,000 रुपयामध्येच केलं. हा तर माझा लाभ झालाच झाला. त्याच्यानंतर मला डायबिटीज झाला होता. तर डायबिटीस असा होता का मी एकदा डॉक्टरांकडून चेक केलं, त्यांनी सांगितलं का तुला डायबिटीस आहे. त्याच्यानंतर मी परमात्म्याला एकच म्हटलं, मला शारीरिक रोग नको आहे, नाहीचं असेल परमात्मा तर तुम्हाला शरीर नाही. तर अशानं माझा डायबिटीस तेव्हापासून एवढंच फक्त बोलले मी परमात्म्याला,
त्याच्यानंतर माझा डायबिटीस मला कुठं गेला आणि काय गेला आणि काय झालं हे मला काहीच माहिती नाही. त्याच्यानंतर मला पित्ताचा भयंकर त्रास होता का माझ्या अंगावर खूप मोठ्या मोठ्या गाठी उठत होत्या. ज्यावेळेस मी सकाळी फर्स्ट शिफ्टला गेले, माझ्याजवळ गोळी वगैरे काहीच नव्हतं. तर मी परमात्म्याला म्हणलं, परमात्मा आता गोळी वगैरे तर काहीच नाही, आता कसं करणार? मग माझा हा पित्ताचा त्रास तर हा गेला पाहिजे, कारण आता एकमेव तर तुम्हीच आहे माझ्यासोबत, बाकी तिथं कोणीच नाही आहे. एवढंच बोलले मी. त्याच्यानंतर पित्त मला काय झालं, कसं झालं हे काहीच माहिती नाही. हा तर माझ्यासाठी तो पित्ताचा मोठा चमत्कारच झाला माझ्यासाठी. त्यानंतर मी संत रामपालजी महाराजांच्या दर्शनाला चालले होते. तर वाटेत माझा भाऊ मला काय बोलला का म्हणे, मी तुला गाडीवर सोडतो. म्हणलं नको, मी बसने जाते. नाही म्हणे, मी तुला गाडीवर सोडतो. तो ड्युटी करून आलेला होता आणि भर उन्हाचा टाईम होता. तर अचानक त्याच्या गाडीवर डोळे लागले आणि गाडी आमची म्हणजे पुलावरून ब्रिजवरून चालली होती आणि खाली सर्व्हिस रोड होता. तर आमची गाडी एवढ्या काट्याकुट्यातून खाली सर्व्हिस रोडला लागली. तर मी फक्त सर्व्हिस रोडला काट्यातून खाली यायला लागली. त्यावेळेस मी एकच आवाज दिला, हे बंदी छोड सद्गुरू रामपालजी भगवान की जय, एवढाच आवाज दिला. तर गाडी सरळ खाली येऊन सर्व्हिस रोडला येऊन सरळ मला जिथून रेल्वे भेटणार होती नाशिकवरून तिथंच जाऊन गाडी थांबली, कुठं थांबली नाही आणि कोणाला खरूच पण आली नाही आणि काही गाडीलाही काही झालं नाही आणि आम्हाला तिघांना पण काही झालं नाही. हा माझ्यासाठी मोठा परमात्म्याने चमत्कारच केला होता. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीत आल्यानंतर आपल्याला खऱ्या संताची ओळख पटली आणि जी भक्तिविधी संत रामपालजी महाराजांनी आपल्याला दिली त्यातनं आपल्याला व आपल्या कुटुंबाला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. तर ह्या आपल्या अनुभवातून आपण आपल्या ज्या मित्रपरिवार आहेत, ज्या मैत्रिणी आहेत, त्याचप्रमाणे जे आप्तेष्ट आहेत, नातलग आहेत आणि जो भक्त समुदाय आज TV चॅनलच्या माध्यमातून आपला इंटरव्ह्यू बघत आहेत, तर त्या सर्वांसाठी आपण काय संदेश द्याल? मी तर त्यांना संदेश तर नाही देऊ शकत, पण विनंती करू शकते का तुम्ही संत रामपालजी महाराजांचा सत्संग ऐकून आणि त्यांची नामदीक्षा घेऊन तुम्ही सर्वांनी त्यांचा लाभ घ्यावा आणि पूर्ण गुरुचा लाभ घेऊन आणि मोक्षाचा मार्ग त्यांनी स्वीकारावा असं मी त्यांना सांगू शकते. जसं आज तुम्ही साधकांना साथ घालत आहात की आपण संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घ्यायला हवं आणि ते ज्ञान अर्जित करून मोक्षाचा मार्ग मिळवायला हवं, तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला जाणवलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी, तर तो साधक किंवा ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? TV वर पट्टी चालते, त्या पट्टीच्या खाली नंबर येतात, त्या नंबरवरून पण कॉल करून आपण विचारू शकतो किंवा पुस्तकं ज्ञानगंगा पुस्तक आहे, जिनेगिरा आहे, त्याच्या पण पाठीमागं नंबर्स दिलेले आहे, त्याच्यावर पण आपण कॉल करून विचारू शकतो का आम्हाला नामदीक्षा घ्यायची आहे, आम्ही काय करायला पाहिजे. जर एखाद्याला इच्छा जर झाली का आपलं नामदीक्षा घ्यायला पाहिजे तर त्यांनी त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून ते नामदीक्षा घेऊ शकता. ताई, जसं आपण सांगत आहात की आज TV चॅनलच्या माध्यमातून जे काही नंबर आज TV वर फ्लॅश होत आहेत, त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊ शकेल. मला असं विचारायचं आहे की या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? तिथं गेल्यावर साधकाला 1 रुपयाही द्यावा लागत नाही. उलट जशी मुलगी माहेरी जाते, ज्यावेळेस आपण गुरुजींच्या दर्शनाला जातो, आश्रमामध्ये जातो, ज्यावेळेस मुलगी जशी माहेरी जाते, आईला काळजी असते का हिला शिदोरी बांधून द्यायला पाहिजे, तसं मला तर असं वाटतं का मी ज्यावेळेस गुरुजींच्या संत रामपालजी महाराजांच्या दर्शनाला आश्रमात जाते त्यावेळेस मला तर असं वाटतं का मी माझ्या माहेरी आलेली आहे. मी आश्रमात कुठेही आलेली नसून मी माझ्या पित्याकडं आलेली आहे, माझ्या आईकडं आलेली आहे आणि ज्यावेळेस आई मुलीला जशी शिदोरी बांधून देते तशी ते गुरुजी परमात्मा मला शिदोरीसुद्धा बांधून देतात. तिथं 1 रुपया खर्च न करता आपल्याला सगळ्या गोष्टी तिथं अनुभवायला भेटतात, कारण तिथं सगळ्याचं दर्शन होतं, आपल्याला पूर्ण सतलोकाचं दर्शन होतं तिथं. धन्यवाद सत साहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303951.
3952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.